नमस्कार मित्रांनो, पिंटू जिरियल ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. तर आज चाललेलं आहे आमच्या दुर्गमांदवड या ठिकाणी. दुर्गमांदवडला गेल्यानंतर वाढदिवसाचं कार्यक्रम आहे. तर वाढदिवसाला मी चाललेलो आहे. आमच्या भाच्याकडं वाढदिवस, दोन्ही जुळे मुलं आहेत आणि त्या जुळ्या मुलांचा पहिला वाढदिवस आहे आणि आम्ही चाललेलो त्या डायरेक्ट भाच्यांच्याकडं. तर जाऊया चला. इथून दुर्गमांदवड जवळजवळ 25 किलोमीटर आहे आणि 25 किलोमीटर आपल्याला जायचं आहे आणि 25 किलोमीटर नंतर गेल्यानंतर आपण संध्याकाळी वाढदिवस 7:30 ते 8च्या टायमिंगला करायचा आहे. तर चला जाऊया. तुम्हाला जाता जाता पण बोलूया आपण आणि गेल्यानंतर पूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, आता आपण भाटणवाडी गावातून जवळजवळ 20 किलोमीटर आलेला आहे आणि दुर्गमांदवड 5 किलोमीटर राहिलेला आहे. तर मित्रांनो, आता म्हणजे डोंगर रांगा वगैरे जंगलातून आपण आलेलो होतो. तर जरा 5 मिनटं इथं थांबलेलं आहे. तर तुम्ही हा एरिया आणि वातावरण बघू शकता मित्रांनो. किती सुंदर असं वातावरण आहे. ह्या साईडला दरी आहे आणि हा रोड पावसाळ्यामध्ये खचला होता, परंतु आता याची भरून घेतलेला आहे. तर मित्रांनो, तुम्हाला पाठीमागच्या कॅमेरामधून पण दाखवतो एरिया. तुम्ही बघा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा आणि सबस्क्राईब करा. हा मित्रांनो, बघू शकताय किती सुंदर असा एरिया आहे. सुंदर अशा वातावरणातला सुंदर असा एरिया. खाली शेती आहे आणि खाली शेतवडीत भात वगैरे कापलेला आहे आणि पिंजर वगैरे एकत्र केलेला आहे. तर हा रोड कच्चा खचलेला होता. तर पावसाळ्यामध्ये मोठा पूर आलेला, त्यामध्ये हा रोड खचला होता. तर वळणदार असं जंगलातून गेलेला रोड हा मस्त असा एरिया आहे. तर किती सुंदर असा एरिया आहे, बघू शकता मित्रांनो. चला मित्रांनो, आता आपण वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी जाऊया भाच्यांच्या. चला. तर नमस्कार मित्रांनो, आता दुर्गमांदवड या ठिकाणी आलेलो आहे मी. तर जवळजवळ अर्धा तास झाला मी घरामध्ये त्यांना पाणी भरू लागलो वगैरे. काम हे करायला लागतेच पाहुण्यांच्याकडं, पण जरा हेल्प त्यासनी पण त्यांना पण हेल्प मिळते आणि आपल्याला पण जरा बरं वाटते. तर चला, आता नंतर आपला कार्यक्रम हा फक्त 8 ते 7:30 वाजता चालू होणार आहे. तर त्याच्या आधी जेवण वगैरे तयार होत आहे. मटण आणि शाकाहारी, म्हणजे मांसाहारी आणि शाकाहारी दोन्ही जेवण तयार होत आहे. जेवण तयार झाल्यानंतर केक वगैरे काय तुम्हाला माहीतच आहे की मुलांचा कार्यक्रम म्हटल्यावर वेळ पण लागतो, पाहुणे पण यायला लागतात आणि लांब लांब पाहुणे असतात आणि लांबून ते येत असतात. त्यामुळं केक हा नंतर कापला जातो पाहुणं आल्यानंतर आणि जेवण पण त्याच्या आधी तयार केलं जाते. तर चला बघूया, आपण जाऊया डायरेक्ट त्यांच्या घरीच आणि बघूया काय काय तयार केलं आहे. तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सपोर्ट तर केलाच पाहिजे भावाला. तर कोल्हापूरकर असाल तर सपोर्ट तर नक्कीच झाला पाहिजे. ओके, चला. तर इथे बघू शकताय आपण घराच्या पाठीमागं मांदवड या ठिकाणी डोंगर भागात, म्हणजे जिकडे वाड्या आहेत त्या ठिकाणी कोल्हापूरपासून जवळजवळ 50 किलोमीटर ते 55 किलोमीटर आलेला आहे. तर येथील वातावरण तुम्ही संध्याकाळचं बघू शकताय. किती 6:45 वाजलेले आहेत आणि संध्याकाळचे 6:45 वाजलेले आहेत. तर हा सर्व एरिया हे शेतीसाठी वापरला जातो आहे. तर पिंजर वगैरे काढून ठेवलेलं आहे, कापून ठेवलेलं आहे आणि एरिया मस्त असं सुंदर आहे. सर्व पक्षी वगैरे पण वरडत आहेत. तर बघू शकताय किती सुंदर असं वातावरण आणि डोंगर भाग, त्यामुळं पाण्याची थोडी कमतरता आहे. अर्धा तास पाणी 10 मिनटं ते 20 मिनटं पाणी येतं आहे आणि नंतर मात्र येथील जो व्यवसाय असतो नंतर पाणी भरून वगैरे सगळं केलं जातं. तर चला मित्रांनो, आता डायरेक्ट जाऊया घरी. अंधार पडत आला आहे. मी आलेलो होतो परड्यामध्ये बाहेर. चला. बस 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 बस. काय कशाला काय.
झालंय ओके. आणि कसं चटणी नको. तर मित्रांनो आपल्या इथं आता घरामध्ये जेवण तयार करायचं चालू आहे. तर बघू शकताय आता इथं रस्साचा झालेला आहे आणि मटण हे नंतर त्याच्यातून काढलेलं आहे. नंतर ते आपण फोडणी देणार आहे. आपली पाहुणी देणार आहेत फोडणी. आणि रस्सा एकदम मस्त झाला आहे ओकेमध्ये. आणि भात तिकडे त्या साईडला दिसते ते भात आहे. मसाले भातागत भातच आहे एक प्रकारचा. आणि पांढरा देखील भात करायचा आहे पण तो बघूया कधी करायचा आहे. कारण पाहुण्यांच्या ह्याच्यावर ठरणार आहे की किती येणार आहेत किती नाहीत. मग त्याच्यावर आपण भाताचं वाढीव प्रमाण करायचं आहे. बघूया पुरला तर बरंच आहे. रस्सा तर पुरणार आहे मटण पण पुरणार आहे. ओके चला. नाही टाका की त्याचा काय विषय नाही. होते मग हाय बंबूल त्याला माहित आहे बघ. पाहिजे माणसं आपल्याकडे असं काम. ओके अरे दिसतोस तू थांब बघ इकडे. बघायचं नाही आपल्या मित्रांना कळायला पाहिजे की बाबा आचार्य किती कष्ट करतो. आचार्य कष्ट करतो या. आचार्य आयत्या कोयता मारालाय. म्हणूनच कराले हे सगळ्यांना नको हळदी तर काय डोळ्यात आपल्या थांब
नाद खोळा झाला ह्याच्या पुढे ते बघ ते बघ ते बघ ते बघ त्याला समजती गाडी थांब तसं गाण्या कोण राहिलेले ते हातान तात्या थांबतील असं करायचं सगळीकडे नाही मेन मेन पॉइंट जिथं तुला दिसतंय की नाही इथे पलटी मारा लगेच. अरे आरोही काय करायला नेमके अंकलांनी सांगितलंय मला काम ते अंकलांनी सांगितलं बस बस इकडे एकदाच